हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलवरती। तर आज आपण राज्य उत्पादन शुल्क विभाग 2023 आज म्हणजे 8 जानेवारी 2023 रोजी आज झालेला पेपरचे विश्लेषण बघणार आहोत। तर प्रश्न क्रमांक 1, कर्तव्याशी संबंधित कलम कोणती? तर कर्तव्याशी संबंधित कलम हे 51 आहे। नंबर 2, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा साक्षर जिल्हा कोणता? तर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा हा मुंबई शहर आहे आणि पहिल्या क्रमांकाचा जिल्हा हा मुंबई उपनगर आहे, हे लक्षात असू द्या। आणि तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा हा नागपूर आहे। प्रश्न क्रमांक 3, राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तर राज्यसभेत जास्तीत जास्त 250 सदस्य असतात। प्रश्न क्रमांक 4, आणीबाणीच्या काळात विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षे वाढू शकतो? तर 1 वर्ष विधानसभेचा कार्यकाळ वाढू शकतो। प्रश्न क्रमांक 5, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषविते? तर लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद हे लोकसभेचा सभापती भूषवतात। कोणत्या देशाने सर्वप्रथम भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? तर पोर्तुगाल म्हणजे पोर्तुगीज यांनी भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते। कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले आहे? तर उत्तर आहे लॉर्ड रिपन। लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले आहे। प्रश्न क्रमांक 8, आर्य समाजाची स्थापना कुठे झाली? आर्य समाजाची स्थापना ही मुंबई येथे झाली। प्रश्न क्रमांक 9, भारतामध्ये भाषिक तत्वावर निर्माण झालेले राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 10, द्रुतगती महामार्ग लांबी किती आहे? तर द्रुतगती महामार्गाची लांबी ही 701 किलोमीटर एवढी आहे। तसेच मराठी व्याकरणवरती 30 प्रश्न आलेले आणि चालू घडामोडीवरती 9 ते 10 प्रश्न आलेले। तर फ्रेंड्स, आज झालेला पेपर राज्य उत्पादन शुल्कमध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत। तर पेपरची लेवलसुद्धा इझी टू मॉडरेट होती, इझी क्वेश्चन होते। तर पुढील पेपरसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजे जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे। तसेच जिल्हा न्यायालय भरतीसुद्धा आता त्याचीसुद्धा एक्झाम येणार आहे, त्यासाठीसुद्धा मी पेपर सिरीज चालू केलेली आहे। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।